लातूरला जिल्हा रुग्णालय व्हावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून माझं लातूर परिवाराच्या वतीने लढा उभारण्यात आलेला आहे। आज अनोखं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या परिवाराने केलाय। मला सांगा, हातात पैसे भीक मागू आंदोलन करताय, हातात बॉक्स आहे, नेमकं काय मागण्या सरकारकडे आहेत? सरकार काय उत्तर देते? सरकारकडे एकच मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्याला ज्याप्रमाणे त्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी शासनाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालय अस्तित्वात असतं, त्याप्रमाणे लातूरला सुद्धा जिल्हा रुग्णालय लातूर शहरामध्ये अस्तित्वात आलं पाहिजे। यासाठी जागा नाही हा प्रश्न अगोदर होता, परंतु काही वर्षापूर्वी लातूर शहरातील नांदेड रोड येथील कृषी महाविद्यालयाची 10 एकर जागा लातूरकरांना जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली, परंतु शासनाच्या वतीने त्याला जो काही जागा खरेदीचा निधी आहे तो वर्ग करायचा होता, तो वर्ग होऊ शकला नाही। यासाठी माझा लातूर परिवाराने 2 ऑक्टोबर 2023ला साखळी उपोषण केलं होतं। या उपोषणाची दखल घेऊन आम्ही नंतर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला। त्या अध्यादेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं की कृषी विभागाची ही जमीन रुग्णालय बांधण्यासाठी ताब्यात घेण्यात यावी आणि यासाठी 60 दिवसात राज्य शासनाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने हा जो काय 3.5 कोटीचा निधी आहे तो निधी कृषी विभागाला वर्ग करण्यात यावा आणि ती जागा ताब्यात घेण्यात यावी। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे काम 60 दिवसात पूर्ण करावं असं अध्यादेशात नमूद करण्यात आलं होतं, परंतु 60 दिवस पूर्ण झाले, त्यावरती आता 30 दिवस झालेत, तरी देखील शासनाच्या वतीने ही जागा ताब्यात घेण्यात आली नाही, निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही आणि आता टप्प्याटप्प्याने निधी देऊ अशा प्रकारची भाषा राज्य शासनाच्या वतीने, अर्थ खात्याच्या वतीने बोलली जाते। आरोग्य विभाग म्हणते आमच्याकडे निधीच नाही, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तर त्या म्हणतात की यासाठीचा हेडच नाही। मग राज्य शासनाला जर 3.5 कोटी जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी लातूरकरांसाठी उपलब्ध करून देता येत नसतील तर हे शासन भिकारी शासन आहे। म्हणून प्रतिकात्मकरित्या आम्ही या ठिकाणी शासनाचे जे काही आम्हाला आश्वासन दिलेले लोकप्रतिनिधी होते त्यांचे मुखवटे घालून भीक मागून हा निधी उभा करण्याचा निर्णय माझा लातूर परिवाराने घेतलाय। हे एक प्रतिकात्मक आंदोलन आज रोजी आम्ही करत आहोत। सर्व लातूरकरांच्या वतीने भीक मागून ही भीक आम्ही सरकारकडे जमा करण्याचा निर्णय माझा लातूरने घेतलाय। सर, याआधी साखळी उपोषण केलं, आता एक वेगळं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताय, नेमकं घोडं कुठं आडायला लागलं? मुळात यामध्ये बहुतेक राजकारण असावं, कारण आरोग्य विभाग एका गटाकडे आहे, अर्थमंत्रीपद एका गटाकडे आहे, यासाठी प्रयत्न करणारे दुसऱ्या गटाचे आहेत आणि हे 3 तिरंगी असलेले सरकार एकमेकाला पाय ओढण्यात व्यस्त आहे आणि लातूरचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे या प्रकरणी निष्क्रिय ठरलेले आहेत। लातूरचे एक मंत्रिमंडळात मंत्री पण आहेत, म्हणजे त्यांनी ठरवलं तर मोफत जागा ही मिळू शकते, परंतु त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही। फक्त 3.5 कोटी म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या 6 महिन्यात किमान 50 कोटी रुपये प्रसिद्धीवर खर्च झाले असतील, पण हे 3.5 कोटी रुपये जिल्हा रुग्णालयासाठी देऊ शकत नाहीत आणि हे निषेधात्मक आम्ही आंदोलन करतोय। या आंदोलनानंतर आमरण उपोषण केले जाणार आहे। आम्ही सर्व लातूरच्या बँका असतील, कारखाने असतील, या सर्वांना आम्ही विनंती करणार आहे की बाबा तुम्ही निधी द्या आणि हा निधी आपण सरकारला देऊ आणि हे रुग्णालय आपणच उभं करून देऊ। निश्चितच जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, नाही अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा देखील या परिवाराने दिलेला आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।